निर्गम प्रकरण 29. अहरोन आणि त्याचे मुलगे ह्यांच्या समर्पणाचा विधी. लेवीय प्रकरण 8 पदे 1 ते 36. त्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी जे तुला करावयाचे ते हे: 1 गोऱ्हा आणि 2 दोषहीन मेंढे घ्यावे, आणि बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या आणि तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्या. ह्या सर्व सपीठाच्या असाव्या. ह्या सर्व एका टोपलीत घाल, आणि तो गोऱ्हा व ते 2 मेंढे ह्यांच्या सहित ती टोपली घेऊन ये. मग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दर्शन मंडपाच्या दारासमोर घेऊन ये व त्यांना अंघोळ घाल. आणि ती वस्त्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल. त्याला एफोद व उरपट बांध, आणि एफोदाचा बुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध. त्याच्या डोक्यात मंदिल घाल, आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव. नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर. मग त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घाल, आणि अहरोनाला व त्याच्या मुलांना कमरबंद बांध व त्यांच्या डोक्यांना फेटे बांध. ह्या प्रकारे ह्या निरंतरच्या विधीने त्यांना याजकपद प्राप्त व्हावे. ह्या प्रकारे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यावर संस्कार करावा. तो गोऱ्हा दर्शन मंडपासमोर आणावा, आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावे. मग परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी तो गोऱ्हा वधावा. गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन तू आपल्या बोटाने ते वेदीच्या शिंगास लावावे, व बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे. त्याच्या अंतड्यावर असलेली सगळी चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुर्दे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्यांचा वेदीवर होम करावा. पण गोऱ्ह्याचे मांस, कातडे व शेण ही छावणी बाहेर नेऊन आगीत जाळून टाकावी. हा पापार्पणाचा बली होय. मग 1 मेंढा घ्यावा, आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावे, आणि तो मेंढा वधावा व त्याचे रक्त वेदीच्या सभोवती टाकावे. मग तो मेंढा कापून त्याचे तुकडे करावे, आणि त्याची अंतडी व पाय धुवून ती त्याचे तुकडे व डोके ह्यांच्याबरोबर ठेवावी. त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा. हे परमेश्वरा प्रीत्यर्थ होमार्पण होय. हे परमेश्वरा प्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. नंतर दुसरा मेंढा घेऊन त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात ठेवावे. मग तो मेंढा वधावा, आणि त्याचे काही रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या शेंड्याला व त्याच्या मुलांच्या उजव्या कानाच्या शेंड्याला आणि त्यांच्या उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावावे, आणि बाकीचे वेदीवर सभोवती टाकावे. वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल ह्यातले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रांवर, तसेच त्याच्याबरोबर त्याच्या मुलांवर व त्यांच्या वस्त्रांवरही शिंपडावे. अशाने तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र होतील. तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, त्याचे चरबीदार शेपूट, त्याच्या अंतड्यावरील चरबी व काळजावरील पडदा, दोन्ही गुर्दे व त्यांच्यावरील चरबी आणि उजवी मांडी ही घे. त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेविलेल्या बेखमीर भाकरींच्या टोपलीतून 1 भाकर, तेलात मळलेल्या सपीठाची 1 पोळी आणि 1 चपाती घे. आणि हे सर्व अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या हातांवर ठेव, आणि हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ. मग त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन ते परमेश्वरासमोर सुवासिक मधुर सुगंध म्हणून वेदीवरील होमार्पणावर त्यांचा होम करावा. ते परमेश्वराला अर्पिलेले हव्य होय. मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून ते परमेश्वरासमोर ओवाळ. तो तुझा हिस्सा आहे. आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ओवाळलेले ऊर आणि समर्पिलेली मांडी ही तू पवित्र करावी. इस्रायल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या मुलांचा हा निरंतराचा हक्क आहे, कारण हे समर्पित केलेले दान आहे. हे इस्रायलांकडून त्यांच्या शांती अर्पणाच्या यज्ञांपैकी
परमेश्वरा प्रीत्यर्थ समर्पित केलेले दान होय. अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्या पश्चात त्याच्या मुलांसाठी असावी, म्हणजे ह्या वस्त्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा. त्या मुलांपैकी जो त्याच्या जागी याजक होईल त्याने पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी दर्शन मंडपात जाताना ही वस्त्रे 7 दिवस घालावी. संस्कारासाठी वधिलेला मेंढा घेऊन त्याचे मांस एखाद्या पवित्र जागी शिजीव. मग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्या मेंढ्यांचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शन मंडपाच्या दारापाशी खावी. त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यासाठी ज्या पदार्थांनी प्रायश्चित्त झाले ते पदार्थ त्यांनी खावे, पण कोणा परक्याने ते खाऊ नयेत, कारण ते पदार्थ पवित्र आहेत. समर्पण केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले काही सकाळपर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे. मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व गोष्टींप्रमाणे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे कर. 7 दिवसांपर्यंत त्यांच्यावर संस्कार कर. प्रायश्चित्तासाठी पापबली म्हणून 1 गोऱ्हा दररोज बली दे आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर. 7 दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर, म्हणजे वेदी परमपवित्र होईल. ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र ठरेल. दररोज करावयाची होमार्पणे. गणना प्रकरण 18 पदे 1 ते 8. वेदीवर होम करावयाचा तो असा: प्रतिदिनी 1 वर्षाच्या 2 कोकरांचा नित्य होम करावा. 1 कोकरू सकाळी अर्पावे आणि दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. हातकुटीच्या पावहीन तेलात 1 दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पावहीन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे. दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे व त्याच्याबरोबरही सकाळच्या प्रमाणे अन्नार्पण व पेयार्पण करावे. हे परमेश्वराला प्रिय असे सुवासिक हव्य होय. दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण नित्य अर्पावे. ह्या स्थळी तुझ्याशी बोलण्यासाठी मी तुम्हाला भेटेन. ह्या स्थळी मी इस्रायल लोकांना भेट देईन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल. दर्शन मंडप व वेदी मी पवित्र करीन आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांनाही मी पवित्र करीन. आणि मी इस्रायल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन. त्यांच्यामध्ये राहण्यासाठी ज्याने त्यांना मिस्र देशातून बाहेर काढिले तो मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे त्यांना कळेल. मी त्यांचा देव परमेश्वर आहे.